मित्रांनो, आता मी रानात आलो आहे, आमच्याच रानात आलो आहे. तर रानात गेले असता मला मोरांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. मोरसुद्धा रानात आलेले आहेत. मग दाखवतो, लपल्यात आता मोर इथं. हे आमचं शेत आहे, आम्ही आलो आहे. मग दाखवतो, इथंच मोर लपल्यात आता. कोणी हे काय, हे आमचं शेत आहे. या ठिकाणी गवत भरपूर झाले. आता गवत काढायचं आहे, ह्याच्यातलं फनायचं आहे मित्रांनो. भरपूरच असं गवत झालेलं आहे शेतामध्ये. बरेच दिवस इकडं आलो नसल्यामुळे गवत वाढले रानात. मित्रांनो, शेतात खूप गवत झाले, खूप गवत वाढले रानात. त्याच्यामुळं आता हे काढावं लागेल मित्रांनो. बरेच दिवस झालं लक्ष दिलं नाही रानांकडे, शेतांकडे, मग काढायला लागेल. तुम्हाला हे दिसते लिंबाचं झाड. तर हे लिंबाच्या झाडाखाली आमचं म्हसोबा आहे. जुनं दैवत आहे आमचं म्हसोबा. तर हे गावाकडं असं रानांना राखणदार म्हणून म्हसोबा असतात. म्हणजे रानातले देव वगैरे रानात राखणदार म्हणून हे म्हसोबा असतात. तर तुम्हाला दाखवतो, अशा पद्धतीनं लिंबाचं झाड आहे मित्रांनो. तर या लिंबाच्या झाडाखाली हा म्हसोबा आहे मित्रांनो आमचा. हा म्हसोबा आहे. या ठिकाणी बघा, ही जागा खूप छान अशी जागा आहे, देवाची जागा आहे. अशा पद्धतीनं हा आमचा म्हसोबा आहे. झाडाखाली हा म्हसोबा आहे. तर सकाळच्या पारी मी देवाला आलतो.